अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र नागतो ज्ञानराजा तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर कुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सबसंत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती ज्ञानराज माझे योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्मविद्येचे लावी रूप चैतन्याचा दीप उजळीला सपन भवार नवीना उभारली श्रवणाक्षमी से बैसावे साम्राज्य भुवनी सुखी नांदे आमा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान एकतरी वो अलंकार नाम ज्ञानेश्वर ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा त्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा 19वा आपला श्लोक आहे म्हणजे अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 19 आणि ओव्या आहेत 150 आणि 151. ह्या श्लोकाद्वारे भगवंत आपल्याला खरा कर्मयोगी कोण आहे कोण असतो त्याची ओळख करून देतात. तर हा श्लोक आपण म्हणू. मी सुरुवातीला म्हणतो माझ्या मागे आपण म्हणायचं तस्मात् सक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषाः. 19वा श्लोक परत एकदा मी म्हणतो मग माझ्या मागे आपण परत म्हणतो. तस्मात् सक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषाः. म्हणा या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो सदैव आसक्त रहित चांगल्या प्रकारे कर्म करतो आणि अनासक्त भावनेने कर्म करतो तो मनुष्य परमगतीला प्राप्त होतो. परमगती म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. म्हणजे खरा कर्मयोगीचे याच्यामध्ये 4 लक्षणं सांगितलेले.
आता आपण कर्मयोगी कोणाला म्हणायचं? तर याच्यामध्ये प्रथम असं आहे की तो सतत कर्म करतो. असं नाही की आज केलं उद्या नाही, असं नाही. तो सतत कार्यामध्ये असतो कुठल्या ना कुठल्या, म्हणजे तो सतत कर्म करतो. आणि नंतर काय करतो? तो कर्म करतो पण उत्तम प्रकारे करतो. ते करायचं म्हणून करायचं नाही. उत्तम प्रकारे, म्हणजे ते एकदम सिस्टमॅटिक पद्धतशीर प्रमाणे तो कर्म करतो. आणि पुढे काय की तो आसक्तीरहित कर्म करतो. आसक्ती तो ठेवत नाही. आणि अनासक्त कर्मामुळे त्याला मोक्ष प्राप्त होतो. कारण अनासक्त हे फार महत्त्वाचं आहे. आसक्ती आणि अनासक्ती. आसक्ती आहे ना, ती माणसाला पडदा तयार करते. म्हणजे भगवंताच्या आणि मनुष्याच्या मध्ये पडदा तयार करते आसक्ती. जेव्हा तुम्ही कुठल्याही कर्मामध्ये फळाची आसक्ती करता, तेव्हा तुमच्या आणि भगवंतामध्ये दुरावा तयार होतो, व्यवहार तयार होतो. तुम्ही याला गेले का कधी? मथुरा, द्वारकेला कधी? मथुरेला नाही गेले ना? त्या मथुरेला असं आहे, पडदा ठेवतात दर्शनाला. आणि तिथे असा हॉल असतो मोठा. सगळा तो हॉल खसाखस भरला का तर पडदा बाहेर करतात ते. म्हणजे मग ते भाषण देतात. म्हणजे तो जो पुजारी असतो तो सगळं सांगतो, त्यातलं महात्म्य सांगतो. आणि दान करण्यासाठी तो प्रवृत्त करतो. म्हणजे पडदा मध्ये असतो. हा आसक्तीचाच पडदा आहे. मी त्यांना म्हटलं, का हे मोकळं का नसतं? आता आमच्या इथे देवाला असं पडदा नसतो म्हणतो. पांडुरंगाकडे गेलं ना कधी, तिथं पडदा नसतो. नहीं मैंने इसमें ऐसा ही सिस्टम ऐसा ही हो, 1-2 घंटे के बाद हम पडदा डालते. आणि तिथे स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळी लाईन असते. आणि एवढं ते गर्दी होते का तिथे मग. आणि मोबाईल नसतो, त्याच्यामुळे एकमेकाला आपण समजा पती पत्नी गेलात तर ते भेटतच नाही. अशी परिस्थिती तयार होते. तर कर्म करताना मी मागे आपला विषय झालेला आहे की तामस, राजस आणि सत्व हे ह्या प्रकारचे तिन्ही लोक आहेत. तर तामस म्हणजे कसं आहे माहिती आहे का? एखादा कर्म आपल्याला नाही आलं, समजा तुम्हाला आलं आणि मला नाही आलं. आता तुम्हाला गाडी चालवता येते, 2 व्हीलर, आणि मला नाही चालवता येते, तर मला थोडं जेलसी होणार की ह्या साहेबांना येते पण मला नाही येत. म्हणजे कर्मामध्ये मत्सर तयार होतो. मग तो झाला तमोगुण झाला. बरं, आता मी गाडी शिकलो. गाडी शिकल्यानंतर माझ्याकडे रजोगुण येतो. मला गाडी येते, परंतु ती मी गाडी सतत चालवत राहिलो तर काय होईल? त्याच्यामधला अभिमान गळून जातो. एखादं कार्य तुम्ही सतत करत राहिल्या तर तुम्ही करताय तुम्हाला नाही वाटत. नेहमीच आता एखादा कीर्तनकार आहे बघा, सराईत कीर्तन करतो मस्तपैकी, सगळे पॉईंट्स वगैरे, आणि मग आपल्याला त्याचा हेवा वाटतो, अरे हा कसं काय ते लक्षात राहतं वगैरे. पण त्यांनी कितीतरी वर्ष ते केलेलं असतं. म्हणून कामाचा अनुभव विचारला जातो कुठे. बघा, आपल्या घरातली जी स्त्री असते, महिला वर्ग असतो, तो स्वयंपाक करतात. ते अनेक वर्ष स्वयंपाक केलेला असतो. तर त्यांच्यामध्ये कसं असतं, एक सराईतपणा येतो. म्हणजे त्यांना पण असं वाटत नाही की मी स्वयंपाक करते म्हणून. आणि सहज गोष्टी होऊन जातात. म्हणजे एखादं कर्म तुम्ही सतत केलं तर त्याच्यात सहजता प्राप्त होते. आणि परमार्थ म्हणजे सहजता आहे. सहज भगवंताचं तोंडामध्ये नाव आलं पाहिजे. पण आपल्याला तोंडामध्ये नाव यायला मंदिरात यावं लागतं. मंदिरात भगवंताला बघावं लागतं. आणि मग आपण म्हणतो श्री गणेशाय नमः, गणपती बाप्पा मोरया वगैरे काय असेल.
परंतु ते सतत कधी होईल, जेव्हा तुम्ही त्याचा सतत पाठपुरावा करा. सहजता कधी येईल, कठीणता कधी. आता समजा आपण गीता आहे, गीतेचे श्लोक आपल्याला व्यवस्थित म्हणता येत नाही, ठीक आहे. आता समजा त्या पाटील सरांना त्यांनी व्यवस्थित संथा घेतली, त्यांचा अभ्यास केलेला आहे, आता त्यांचं बरोबर प्रोनाऊन्सिएशन आहे, थोडं ऱ्हस्व दीर्घ चुकत नाही. शा 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 याच्यातला फरक आपल्याला कळणारच नाही, आपले ते जीभ तुटून जाईल मिळालं, पण आपल्याला काय जमणार नाही असं नाही. त्यांनी पण 7-8 वर्ष त्याच्यात भरपूर प्रॅक्टिस केली त्यांनी पण. म्हणजे सतत कर्म केलं पाहिजे आपण. सतत कर्म केलं की अभ्यास तयार होतो आणि मग आपणच आपला गुरु होऊन जातो आपण. म्हणजे कोणीतरी सुरुवातीला तुम्हाला शिकवावं लागेल, परंतु एकदा का तुम्ही त्या फील्डमध्ये पडला का मग त्याच्यामध्ये काय ज्या खास गुण आहेत त्या आपोआप कळतात. घरामधल्या स्त्रीवर्ग जेव्हा स्वयंपाक तयार करतात तेव्हा असं काय असतं का होते नियम, एवढेच हळद टाकली की एवढेच मीठ टाकलं पाहिजे, एवढाच मसाला ते बरोबर टाकणार आणि ते बरोबर होतं, जास्त भाजी झाली की ते बरोबर ॲडजस्ट करतात. हा कशाचा परिणाम आहे? सतत कर्म करण्याचा आहे. म्हणून कर्मयोगी जो असतो तो काय करतो? सतत कर्म करतो आणि उत्तम प्रकारे करतो. बघा, एखाद्या स्त्रीवर्ग उत्तम त्यांचं सगळं मॅनेजमेंट असतं. आज समजा 4 माणसं आहेत जेवणासाठी, तर 4 माणसाचा किती स्वयंपाक लागतो ते बरोबर नीटनेटकं करतात. नाही तर काही महिला वर्ग करायचा म्हणून आपल्या करतात असे, मग त्याच्यात कधी कधी असं हां, तर असंही तयार होतं. ते हे कसं होतं माहिती आहे का? त्याच्यामध्ये आवडीने केलं पाहिजे. हां, तुम्ही मन घालून केलं पाहिजे. मन घालून केलं तर ते परमेश्वराला जातं. हा 4 माणसाचा स्वयंपाक नाही आहे, हा माझ्या परमेश्वराचा प्रसाद आहे. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकामध्ये आत्म्यामध्ये जर का परमेश्वराचं अस्तित्व आहे तर आपण परमेश्वरालाच ते वाढणार आहोत. ही जर का भूमिका आपण घेतली तर तो स्वयंपाक काय होतो? देवाच्या चिंतनामध्ये जर का स्वयंपाक केला आणि तो स्वयंपाक तयार झालेला आपण जर का भगवंत चिंतन करत करत खाल्ला तर तो प्रसादच तयार होतो. असं बरोबर. आता याच्यामध्ये कसं आहे, अनासक्त कर्म जर का आपण आसक्ती जर का ठेवली तर आपण त्या कर्मबंधनामध्ये अडकला जातो. कुठल्याही कर्मामध्ये आसक्ती ठेवायची नाही. आणि मी तुम्हाला म्हटलं की आसक्ती ठेवली की तुमच्यामध्ये आणि भगवंतामध्ये काय करतात? पडदा तयार होतो. आणि मग भगवंत काय करतो? जशी तुमची इच्छा असेल ना ते फळ देऊन मोकळा होतो. तो ठेवत नाही कोणाचा ऋण. तुम्ही जर का असं भक्ती केली, समजा तुम्ही 50 वेळा हनुमान चालीसा म्हटली एका दिवशी आणि बा माझं हे कार्य होऊ दे, ते कार्य होणार 100%. कारण त्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे. पण कार्य होईल, पण तुमचा आणि भगवंताचा संबंध ते त्याचं सुख नाही मिळणार तुम्हाला. तुमचं काम होणार 100%. फलासक्ती म्हणून फलासक्ती नाही ठेवा. मी म्हणेन 50 वेळा 100 वेळा, पण मला काही नको त्याच्यापासून. आणि मग तुमचं आणि भगवंताचं अनुसंधान कायम राहणार आहे की नाही. म्हणून आपण जर का कर्मयोगी व्हायचं असेल आपल्याला तर आपल्याला काय पाहिजे? अनासक्त पाहिजे. आणि काय पाहिजे? सतत कर्म केलं पाहिजे. आणखीन काय केलं पाहिजे? उत्तम प्रकारे केलं पाहिजे. साहेब 19वा श्लोक 3रा अध्याय. तस्मात् सक्त सततम. म्हणून आपण काय केलं पाहिजे? सतत ते कर्म केलं पाहिजे. आणि काय आहे? कार्यन कर्म समाचर. समाचाराचा अर्थ होतो की नीटनेटकं, व्यवस्थित, उत्तम प्रकारे. आणि असक्तो ह्या चरण कर्म परमाप्नोती पुरुषा. आणि आसक्ती रहित आपण जर का कर्म केलं तर तो पुरुष काय करतो? पुढे जातो, भगवंताला प्राप्त होतो. म्हणजे मोक्ष स्वरूप त्याला मोक्ष मिळतो.
कैवल्य स्वरूप त्याला प्राप्त होतं. तर आम्हाला पण हे करू आपल्याला मिळू शकेल, पण आपण ह्या पद्धतीने कर्म केले पाहिजे, आहे की नाही. त्याच्यामध्ये तुकोबारायांचे काही प्रमाण आहेत, ते थोडं मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण ज्ञानोबारायांच्या ओव्या घेऊ. कैवल्याच्या तुम्हा घरी राशी हरी उदंड. ते भगवंताला असं म्हणतात, कैवल्य हे तुम्हीच द्यायचं आहे माणसांना, कारण तुमच्याकडे उदंड आहे, मोक्ष तुमच्याकडे भरपूर आहे. जो भक्त देवाची पूजा करतो, भक्ती करतो, त्याला भगवंत देत असतो. पुढे असं म्हणतात की देवाविना भक्ता कोण देतो निष्कामता. फक्त भगवंतच देतो तुम्हाला, बाकी तुम्हाला कोणीही देत नाही. निष्कामता भगवंतच तुम्हाला शिकवतो. बघा, ही सृष्टी भगवंताने केली, पण त्याच्यापासून कुठल्याही अपेक्षा नाही आहे. बघा, भगवंताने द्वारका नगरीमध्ये द्वारका निर्माण केली, सोन्याची म्हणतात, द्वारका सोन्याची होती. ते करत असताना पण त्यांना मोह नव्हता, त्याच्याबद्दल आसक्ती नव्हती, आणि ती द्वारका समुद्रात बुडली गेली तरी त्याच्याबद्दल दुःख नाही झालं त्यांना. म्हणजे भगवंताचं मूळ अनासक्तीमध्ये आहे. आणि भगवंतालाही अभिप्रेत आहे की तुम्ही कर्म करताना निष्काम कर्म करा. आणि निष्काम कर्म हे लगेच नाही होणार आहे. सकाम कर्म करता 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 मग आपण निष्काम कर्मापर्यंत जाऊ, असा तो एक भाग आहे. त्याच्यानंतर निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. भगवंताचं म्हणजे निष्ठा पाहिजे आणि स्वधर्माचं आचरण पाहिजे. स्वधर्माचं आचरण झाल्यानंतर आपण काय करू शकतो, ते कर्म चांगल्या पद्धतीने करू शकतो, आहे की नाही. तर याच्यामध्ये ज्ञानोबा आजची फक्त दिनविशेष सांगतो आणि आपण ज्ञानोबांच्या ओव्या घेतो. आज आहे 18 मे. तर आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आहे, इंटरनॅशनल म्युझियम डे. त्याच्यानंतर आजच्या दिवशीच आहे ना, 1974 साली राजस्थानमध्ये पोखरण येथे अणुचाचणी केली, 74 साली. आणि 1991 साली हेलन शर्मन नावाची महिलाने आंतरराष्ट्रीय प्रवास केला, आंतरवेळात प्रवास केला, अंतराळामध्ये. कधीची गोष्ट आहे, आजचा दिवस आणि 1992 साली अशा दिनविशेष आहे. तर आजची पहिली ओवी जी आहे 150 क्रमांकाची, ते आपण म्हणून तू नियतो सकळ काम रहितो होऊन या उचितो स्वधर्म राहटे. ज्ञानोबाला आपल्याला इथे म्हणतात, म्हणून तू नियतू म्हणजे सतत कर्म कर. आणि कसा कर, कामना रहित, कुठलीही कामना मनामध्ये ठेवू नको. मग काय होईल, होऊन या उचितू स्वधर्म राहटे. मग तुझ्याकडून आपोआप स्वधर्माचं आचरण होईल. आणि एकदा का स्वधर्माचं आचरण झालं की तुझ्याकडून निष्कामता आपोआप येईल. आणि एकदा का निष्कामता आली की तू भगवंताच्या जवळ जाशील. म्हणजे तुझ्या आणि भगवंताच्यामध्ये पडदा तयार होणार नाही. आसक्ती ही पडदा तयार करते, म्हणजे अडथळा तयार करते. भगवंताच्या आणि आपल्यामध्ये अडथळा कोण तयार करतं, आसक्ती तयार करते. ओके. त्याच्या पुढची होई बघा, जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य परतत्वता पातले जगी. अरे अर्जुना, ज्यांनी स्वधर्म केला निष्काम भावनेने त्यांना कैवल्यपद प्राप्त झाले, मोक्ष प्राप्त झाला. त्यांनी कर्म असे केले की त्याच्यातून फळाची अपेक्षा, हे भगवंताचंच कार्य आहे. तेव्हा अर्जुना, तू लवकर उठ, युद्धाला तयार हो, हे कार्य माझं आहे म्हणून तू कर. याच्यामध्ये तुला जय मिळेल पराजय मिळेल याचा तू विचार करायचा नाही. तू निष्काम भावनेने जर का कर्म केलंस तर तुला त्याचा मग भगवंत काय देईल, तो मोक्ष तो देईल, तो तुला मिळेल.
अशा प्रकारचं ह्यामध्ये चिंतन भगवंतांनी केलं आहे. आणि उद्याचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये कर्मयोगाचं काय महत्त्व आहे 20व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात. त्याचं चिंतन आपण उद्या करू. आपला वेळ झालेला आहे 20 मिनटाचा. तर आपण ह्या जो आपल्याला जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सांगतात. कुंडलिका वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सर्व माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर धावो विश्वसुधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिदात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदे आळी अनवरत भूमंडळी भेट तुभुता तला कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे घाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरेवतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ते लोके भजितो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथो विजये विशेष लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावे जी एथ मने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखी आधार येणे वरे ज्ञान देवो सुखी येणे वरे ज्ञान देव सुखी. हरि ओम शांती शांती. करंदेकर महाराज आले.